राजगोळी परिसरात पावसाच्या पुनरागमनामुळे भात शेतीला नवसंजीवनी, बाळ भांगलणीच्या कामांना वेग, महिला शेतमजुरांची शेतात लगबग। नियमित पाऊस झाल्यास यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा। चंदगड तालुक्यातील राजगोळी परिसरात पावसाच्या पुनरागमनामुळे भात शेतीला नवसंजीवनी मिळाले असून शेतकऱ्यांनी बाळ भांगलणीच्या कामांना वेग दिला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या खंडामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे दिलासा मिळाला आहे। यंदा हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने कुरीने पेरलेल्या भात शेतीसमोर संकट निर्माण झालं होतं। रोपांची वाढ खुंटण्याची तसेच पीक करपण्याची भीती व्यक्त केली जात होती। मात्र वातावरणातील बदल आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। अनेक शेतांमध्ये भाताची रोपे जोमाने वाढू लागली असून बाळ भांगलणीची कामे युद्धपातळीवरती सुरू आहेत। राजगोळी आणि परिसरातील तळे, वाफे तसेच खाचर भागात महिला शेतमजूर सकाळपासूनच भात शेतीतील तण काढण्याच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे। बाळ भांगलणीमुळे भात पिकाला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होत असून उत्पादन वाढीसाठी हे काम अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। महिलांच्या मेहनतीमुळे हिरव्यागार शेतांना अधिकच बहर येत आहे। दरम्यान वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे आणि पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे। पावसाच्या सरी अशाच कायम राहिल्यास भात पिकाची वाढ अधिक चांगली होऊन यंदाच्या हंगामात अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतकऱ्यांच्या मते जून महिन्याच्या अखेरीस निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती भात शेतीसाठी लाभदायक ठरत असून पुढील काही दिवसांमध्ये नियमित पाऊस झाल्यास हंगाम अधिक चांगला जाण्याची शक्यता आहे। सध्या संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांची लगबग वाढली असून भात शेतीच्या मशागती आणि बाळ भांगलणीची कामे जोरात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।